स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचा आपल्या आर पी मराठी स्टोरीज या चॅनलवर. चला सुरुवात करूया आजच्या आपल्या कथेला. तर मागच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की तो थोडा संकोचात म्हणाला, नको काव्या, मी घरी जातो. घरी कोणीच नाही. सगळे लग्नाची निमंत्रण पत्रिका देण्यासाठी बाहेर गेले आहेत. संध्याकाळपर्यंत येणार नाहीत. अरे देवा, काय झालं? कोणी नसताना मी इथे येणं योग्य नाही. मी निघतो. काव्याने त्याच्याकडे रागाने पाहिलं. असं शहाण्यासारखं बोलू नका. थोडी अक्कल असती तर ऑफिसमध्ये जाऊन बसला असतात का? मोठे कष्टाळू साहेब, तुम्ही नसाल तर ऑफिसचं काम काही चालत नाही बहुतेक. आता एक शब्दही बोलू नका. आत या, नाहीतर माझा राग इतका वाढेल की तुमचं डोकंच फोडेन. यानंतर आपल्या नायिकेसमोर बोलण्याची रुद्राची हिंमतच झाली नाही. लहान मुलासारखा तो तिच्या प्रत्येक शब्दाचं पालन करू लागला. थोड्या वेळाने काव्याने गरमागरम पोळ्या करून आणल्या. तोंड उघडा. रुद्र तिच्याकडे बघत राहिला. तोंड उघडा असं वेगळं सांगावं लागणार आहे का? तिचा चिडलेला आवाज ऐकून त्याने बिचाऱ्या मुलासारखं तोंड उघडलं. काव्याने त्याला 2 पोळ्या स्वतःच्या हाताने भरवल्या. आता कुठे रुद्रला आपल्या शरीरातील थकवा खऱ्या अर्थाने जाणवू लागला. तो लगेच झोपायला जाण्यासाठी उठला, पण काव्याने त्याच्या केसांना धरून त्याला परत बसवलं. जेवल्यावर लगेच कोणी झोपतं का रे गाढवा? रुद्राने माझी इज्जत गेली अशा भावनेने तिच्याकडे पाहिलं. काव्याने त्याच्या तोंडात औषधाची गोळी दिली आणि त्याला बेडवर झोपवलं. रुद्र मात्र सतत तिच्याकडेच पाहत होता. माझ्या चेहऱ्यावर काय नाचतंय? डोळे मिटा. रुद्र हसला आणि तिच्याकडे हात पुढे केला. अजूनही त्याच्यावर रागावलेली काव्या मुद्दाम चेहरा दुसरीकडे वळवू लागली. काव्या, झोप येते पण झोपता येत नाही. हे ऐकताच ती क्षणाचाही विलंब न करता त्याच्याजवळ धावून गेली. त्याच्या शेजारी झोपत तिने रुद्राचं डोकं आपल्या छातीवर घेतलं आणि त्याच्या केसांवरून अलगद हात फिरवू लागली. रुद्राला त्या क्षणी आयुष्य पूर्ण झाल्यासारखं वाटलं. त्याने तिला घट्ट मिठी मारली. लव्ह यू काव्या, आणि तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेतलं. तब्येत ठीक नसतानाही हा माणूस काम करत होता या विचाराने काव्याच्या मनात आधीपासून साचलेली काळजी क्षणातच प्रेमात बदलली. ती त्याच्याजवळ आणखी सरकली. लव्ह यू असं म्हणत तिने त्याच्या कपाळावर प्रेमाने चुंबन दिलं. रुद्राने संध्याकाळपर्यंत तिच्यासोबत वेळ घालवला आणि मग आपल्या घरी परतला. तो गेल्यानंतर थोड्याच वेळात काव्याचे आई वडील घरी आले. घरात पाऊल ठेवताच त्यांनी विचारलं, जावाई बापू कुठे आहेत? निघून गेले का? काव्या दचकली. यांना कसं कळलं? असा विचार करत तिने आश्चर्याने विचारलं, तुम्हाला कसं कळलं? सीता सहज म्हणाली, रुद्रनेच फोन करून सांगितलं. रुद्र? काव्या त्याला फोन करणार इतक्यात तोच तिला समजावत म्हणाला, लग्न झाल्यावर तू माझी बायको होशील, पण आता तू त्यांच्या घरची मुलगी आहेस. आजूबाजूच्या लोकांकडून काही करण्यापेक्षा आपणच आपल्या घरच्यांना सगळं सांगितलेलं बरं. त्याने तिला कारण समजावून सांगितलं. आता तब्येत कशी आहे? ठीक आहे. यापुढे तब्येत ठीक नसताना कामावर जाऊ नका. तुम्हाला त्या अवस्थेत पाहून मला खूप वाईट वाटतं. एवढं कष्ट करून पैसे कमावण्याची काही गरज नाही. रुद्र काही क्षण शांत राहिला. हे शब्द ऐकण्यासाठी मला 29 वर्ष वाट पाहावी लागली. आहा हा, तुझ्यासोबत असताना खरंच मला काहीच जाणवत नाही. असंच तुझ्याजवळ राहावं असं वाटतं. काव्या, तू कायम अशीच माझ्यावर प्रेम करशील ना? काव्या काही क्षण शांत राहिली. मग मनापासून म्हणाली, माझ्या आयुष्यात मी प्रेम केलेला पहिला पुरुष तुम्ही आहात. तुम्ही मला कधी, कसे आणि का आवडायला लागलात हे आजपर्यंत मलाच कळलेलं नाही. पण कोणी काहीही म्हटलं तरी मला तुम्ही पूर्णपणे माझेच वाटता. माझ्या नवऱ्यावर शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करावं म्हणूनच तर मी लग्न करतेय. माझ्याशिवाय तुमच्या आयुष्यात दुसरं काहीही असू नये. आपल्याला 10 मुलं झाली तरी तुमच्यासाठी लाडकी फक्त मीच असायला हवी, आणि तुम्हाला मी आयुष्यभर कुणासाठीही सोडणार नाही. ती बोलत होती आणि रुद्र तिच्याकडे फक्त प्रेमाने पाहत होता. लग्नाच्या मंगळसूत्राच्या 3 गाठींना जर प्रेमाचा पाया मानलं तर त्या नात्याची पहिली शुभ सुरुवात म्हणजे एकमेकांना समजून घेणं. प्रेम देण्यासाठी तयार असलेली 2 मनं जर त्यातील अर्ध तरी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत असतील तर नातं अधिक घट्ट होतं. 2 व्यक्तींमध्ये 1000 भांडणं झाली आणि ती पुन्हा मिटली म्हणूनच प्रेम सिद्ध होत नाही. कोणताही माणूस मध्ये आला, कितीही कठीण परिस्थिती निर्माण झाली तरी एकमेकांचा हात सोडून दूर न जाता हातात हात घेऊन खंबीरपणे उभं राहण्यात खरं प्रेम दडलं आहे. लग्न हे प्रेमापेक्षाही अधिक काळजीपूर्वक सांभाळावं लागणारं नातं आहे. 2 व्यक्ती स्वतंत्रपणे आपापलं आयुष्य जगत असताना एकमेकांना आपल्या आयुष्यात स्थान देणं आणि प्रेम करणं सोपं असतं. पण एकाच घरात, एकाच छताखाली सुखदुःख वाटून घेत तासनतास एकमेकांसमोर राहून संसार करणं तितकं सोपं नसतं. त्यातही दोन्ही कुटुंबांमध्ये राहून पती पत्नीमधील खाजगी गोष्टी इतरांसमोर उघड न करणं, एकमेकांच्या चुका असल्या तरी त्या उगाडत न बसणं,
गरज पडेल तिथे एकमेकांसाठी माघार घेणं, यातच वैवाहिक आयुष्याचं खरं गमक दडलं आहे. पण याच धड्यात रुद्र आणि काव्या दोघेही नापास झाले होते. लग्नाच्या स्वागत समारंभासाठी लावलेल्या सुंदर फलकावर नवरा नवरीची नावं कोरली गेली होती. रुद्र, लौस, काव्या. कार्यक्रमांची सर्व तयारी पूर्ण झाली होती. फक्त नवरा नवरी आणि त्यांच्या कुटुंबियांनी येणं बाकी होतं. दोघांनी आधीच योजना आखून दुपारच्या वेळीच एका हॉटेलमध्ये खोली घेतली होती. तिथे सौंदर्य तज्ज्ञांकडून दोघांची वेगवेगळ्या बाजूला लगबगीने तयारी सुरू होती. वेळ जवळ येताच दोघेही पूर्णपणे सजून बाहेर आले. एकमेकांना पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर फक्त लाज उमटली. सुंदर पोशाखात एकमेकांचा हात हातात घेऊन त्यांनी आपलं प्रेम व्यक्त केलं आणि काही सुंदर आठवणी कॅमेऱ्यातही टिपून घेतल्या. वेळ होत चालल्याची आठवण रुद्रच्या घरच्यांनी करून दिली. त्यामुळे रुद्र काव्याला सोबत घेऊन निघाला. तिकडे काव्याच्या घरी दिनेश मी येणार नाही म्हणून हट्ट धरून बसला होता. त्याला समजावून सांगता सांगता खूप उशीर झाला. काव्याचे आई वडील सोडले तर बाकी सगळे नातेवाईक मंदिरात पोहोचून त्यांची वाट पाहत होते. रात्रीचे 8 वाजून गेले होते पण काव्याचे आई वडील अजून आले नव्हते. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर इंद्राणीने नवरा नवरीला मंडपाकडे निघायला सांगितलं. पण काव्या आई वडिलांशिवाय जाण्यास तयार नव्हती. सगळे नातेवाईक फोनवर फोन करत आहेत. आता तुमच्या घरचे लोक येईपर्यंत थांबलो तर लग्न सुरू होण्याऐवजी रात्र संपेल. काव्या संतापून म्हणाली. म्हणून काय झालं? माझे आईवडील नसताना तुम्ही मला कसं घेऊन जाणार? हे नियम आम्हाला सांगू नकोस. चूक तुमच्या घरच्यांचीच आहे. त्यांना तिथे काय अडचण आली आहे हे तुम्हाला माहीत आहे का? काही झालं तरी आईबाबांशिवाय मी येणार नाही. दोघींमध्ये वाद वाढत असतानाच रुद्र मध्ये पडला. थोडं थांबा ना, ते येऊ देत. इंद्राणीने रागाने विचारलं. काय थांबायचं? किती वाजलेत ते पाहिलंस का? आता तू निघणार आहेस की नाही? रुद्रही शांत राहिला नाही. तुम्ही काही खूप लवकर आला नाहीत. तुम्ही स्वतः 7 वाजता आलात आणि मंडप एवढ्या लांब ठिकाणी ठेवला आहे तर पोहोचायला उशीर होणारच. तिचे आई बाबा आले कीच मी निघणार. रागिणीने काव्याकडे पाहत टोमणा मारला. ही मुलगी अशी कशी बोलू शकते? रुद्रच्या भावाने तिला काही सुनावण्याआधीच काव्याने स्पष्ट शब्दात सांगितलं. मुलगी, बाई किंवा काही म्हणून माझ्याबद्दल बोलत राहिलात तर मग मात्र मी गप्प बसणार नाही. आणि पुन्हा वादाला सुरुवात झाली. एकाच्या मागोमाग एक जण बोलत राहिला आणि पाहता पाहता 8:30 वाजले. रुद्रचे दोन्ही भाऊ आणि आलेले काही नातेवाईक आता परत जाण्याची भाषा करू लागले. तेव्हा रुद्रने काव्याचा हात हलकेच पकडला. काव्या, आपण मंडपाकडे जाऊया. तुझे आई बाबा आले की आपण दोघं आत जाऊ. आपण इथेच थांबलो तर ते आले तरी मंडपात पोहोचायला आणखी उशीर होईल. काव्याने त्याच्याकडे पाहिलं. रुद्रच्या आवाजात तिच्यासाठीची काळजी स्पष्ट जाणवत होती. असं समजावून सांगत रुद्र काव्याला घेऊन निघाला. मंडपाच्या दाराशी पोहोचताच काव्याला जबरदस्तीने आत नेण्याचा प्रयत्न झाला. आजूबाजूला सगळं गाव आपल्याकडे पाहतंय हे जाणवत असल्यामुळे तिने दात घट्ट आवडून स्वतःला सावरून उभी राहिली. रुद्रला मात्र काय करावं हेच सुचत नव्हतं. प्रत्येक जण काही ना काही बोलत होता आणि त्यात इंद्राणीला आणखी भडकवत होता. काव्याने आपल्या आईवडिलांना फोन केला. आम्ही 10 मिनिटात पोहोचतो असं त्यांनी सांगितलं. पण तिचं म्हणणं कुणीच ऐकलं नाही. तिची आरती ओवाळून तिला आत नेण्याची तयारी सुरू केली. तेवढ्यात गोपाळजी आपल्या नातेवाईकांसह तिथे येऊन पोहोचले. आम्ही नसताना आमच्या मुलीला मंडपात कसं काय घेऊन आलात? त्यांनी संतापून विचारलं आणि क्षणात परिस्थिती हाताबाहेर गेली. आलेल्या नातेवाईकांसमोर दोन्ही कुटुंबांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. काही वेळातच शब्दांची मर्यादा संपली आणि एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले. काव्याचा राग तर आता टोकाला पोहोचला होता. तिचा नवरा रुद्र मात्र मध्ये अडकून गेला होता. काय बोलावं आणि कुणाला शांत करावं त्याला कळत नव्हतं. आणि हीच संधी साधून दिनेशने आणखी काही टोमणे मारायला सुरुवात केली. काही समजूतदार नातेवाईकांनी मध्ये पडून दोन्ही कुटुंबांना शांत करण्याचा प्रयत्न केला. आता एवढं सगळं झालं आहे. लग्नाची वेळही झाली आहे. निदान मुलामुलीचं लग्न तरी शांततेत होऊ द्या. बराच वेळ समजावून सांगितल्यावर शेवटी दोन्ही बाजू थोड्या नरमल्या आणि रुद्र काव्याला विवाह मंडपात पाठवण्यात आलं. पण दोघांच्याही चेहऱ्यावर आनंदाची एक रेषाही नव्हती. विशेषतः काव्या तर जणू दगडासारखी उभी होती. तिला कुणी हात लावला तरी ती स्फोट होईल अशी तिची अवस्था होती. कसल्याही भानावस्थेत नसताना मेहंदी, हळद हे विधी पार पडले. फोटोग्राफरने नवरा नवरीला खास फोटो काढण्यासाठी वेगळं बोलावलं. काव्याचा संयम मात्र संपला. आता एवढंच बाकी होतं. ती सगळ्यांसमोर संतापून म्हणाली आणि सरळ आपल्या खोलीत निघून गेली. पहाटेच्या जवळपास 3 वाजले होते. रुद्रने काव्याच्या खोलीच्या दारावर हलकेच टकटक केली.
दार उघडला आणि समोर रुद्र दिसताच काव्याने पुन्हा दार बंद केलं. ती नक्की दार उघडेल या विश्वासाने रुद्र तिथेच उभा राहिला. त्याचा अंदाज खरा ठरला. काही क्षणांनी काव्याने दार उघडलं. मी सध्या काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नाही, रुद्रनेही हळू आवाजात सांगितलं. मीही नाही काव्या, पण थोडा वेळ तुझ्यासोबत बसावंसं वाटलं. काव्याचा साचलेला राग पुन्हा बाहेर आला. तुमच्या घरचे लोक एवढं सगळं बोलत होते आणि तुम्ही गप्प उभे होतात. मी स्पष्ट सांगितलं होतं ना, माझे आई बाबा 10 मिनिटात येतील. तुम्ही माझं ऐकलं असतं तर एवढं मोठं भांडण झालंच नसतं. सगळ्यांसमोर माझा अपमान झाला. तिथे बोलण्यासारखी परिस्थितीच नव्हती आणि त्यात तुमच्या घरच्यांनी खूप उशीर केला. काव्याने लगेच प्रत्युत्तर दिलं. तुमच्या घरचे काय वेळेवर आले होते? ते स्वतः 7 वाजता आले होते. रुद्रने मान खाली घातली. माझ्या घरच्यांनी जे केलं ते योग्य आहे असं मी म्हणत नाही काव्या. माझाही तुझ्यासारखाच राग आहे. तुमचा राग आणि माझा राग एकसारखा नाही. आमच्या कुटुंबाची सगळ्यांसमोर मानहानी झाली आहे. उद्या तुम्हाला मुलगी झाली आणि तुमच्या परवानगीशिवाय कोणी तिला लग्न मंडपात घेऊन आलं तर तुम्ही ते सहन कराल का? रुद्रने हळू आवाजात सांगितलं. जे झालं ते झालं, आता सोडून दे. काव्याला त्याचं हे सहज बोलणं अजिबात पटलं नाही. किती सहज म्हणता तुम्ही? जे झालं ते झालं, सोडून दे. जी मानहानी झाली ती आम्ही कधीच विसरू शकणार नाही. याचं उत्तर तुमच्या घरच्यांना द्यावंच लागेल. माझा राग इतका वाढला होता की मी त्याच वेळी निघून गेले असते, पण फक्त तुमच्यासाठी इथे उभी आहे. कृपया आता माझ्याशी काहीही बोलू नका. लग्न झाल्यावर तुमच्या घरच्यांना मी उत्तर देईन, असं म्हणत तिने दार बंद करून घेतलं. रुद्राचं मन दुखलं. तो शांतपणे आपल्या खोलीत परतला. काव्याला भेटण्यापूर्वी दोघांनी लाजत लाजत काढलेले फोटो त्याने फोनमध्ये उघडले. त्या फोटोंमध्ये दोघांच्या चेहऱ्यावर किती आनंद होता. प्रेमाने ओथंबलेले ते दोघे लग्नमंडपाकडे जात होते. पण कोणाची नजर लागली कोण जाणे. त्या आनंदाला क्षणात गालबोट लागलं होतं. काव्याचा राग कधी शांत होईल याच विचारात रुद्र असतानाच तिचाच फोन आला. मी गच्चीवर आहे, फक्त एवढंच सांगून तिने फोन ठेवला. रुद्र लगेच गच्चीवर गेला. दोघेही काही बोलले नाहीत. पहाट जवळ आली होती. आकाशात हलकासा उजेड पसरू लागला होता. त्या मंद प्रकाशात रुद्रने काव्याकडे पाहिलं. तिचा थकलेला चेहरा पाहून त्याचं मन हेलावलं. तो तिच्याजवळ गेला आणि तिच्या हाताला हलकासा स्पर्श केला. काव्या शांत राहिली. दोघांना त्या क्षणी एकमेकांच्या मिठीची गरज होती. मनापासून एकमेकांना जवळ घ्यावंसं वाटत होतं, पण अहंकार आणि मनातील दुखापत त्यांना थांबवत होती. तेवढ्यात फोनवरचा अलाराम वाजला. काव्या उठली. मी जाते. ती काही पावलं पुढे गेली. आत्तापर्यंत दूर उभा असलेला रुद्र अचानक पुढे झाला आणि तिला आपल्या मिठीत ओढून घेतलं. जणू या क्षणाची वाट पाहत असलेली काव्यही त्याला घट्ट बिलगली. दोघांनी शब्दांशिवाय एकमेकांना धीर दिला. रुद्रने तिला हळूच स्वतःपासून दूर केलं आणि तिच्या कपाळावर चुंबन घेतलं. सॉरी काव्या. काव्याने त्याच्याकडे पाहत म्हटलं. तुम्ही काय केलंय? हे सगळं घरच्यांमुळे झालं. रुद्रने तिला पुन्हा मिठीत घेतलं. खरंच सांगतो, असं काही होईल याची मला अजिबात कल्पना नव्हती. मला खूप विचित्र आणि वाईट वाटतंय. काव्या त्याच्यापासून थोडी दूर झाली. त्याच्या गालावर हात ठेवत ती म्हणाली, मीही रागाच्या भरात खूप काही बोलले. सॉरी. तुम्ही मनाला लावून घेऊ नका. आता निघा. मुहूर्ताची वेळ जवळ आली आहे. रुद्रने तिच्याकडे विनवणीच्या नजरेने पाहिलं. कुणाशीही काही बोलू नकोस. लग्न होईपर्यंतच त्यांना त्रास आहे. त्यानंतर कुणालाही काही बोलता येणार नाही. मी तुझ्या आईबाबांची माफी मागेन. आता कोणताही वाद नको. शांततेत आपलं लग्न होऊ दे काव्या. त्याच्या चेहऱ्यावरची विनवणी पाहून काव्याला त्याला नकार देता आला नाही. तिलाही कुठेतरी माहीत होतं की या सगळ्यात रुद्रची थेट काहीच चूक नव्हती. माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं जाणार आहे. माझं लग्न आहे. त्या शुभक्षणी मनातले सगळे वाईट विचार दूर ठेवायचे असा निर्णय तिने घेतला. तिने शांतपणे मान हलवली आणि त्यांच्यात सुरू असलेलं ते अबोल युद्ध तिथेच संपलं. मंडपात लगबग सुरू होती. सगळे आपापल्या कामात धावपळ करत असताना भटजी मात्र अत्यंत शांतपणे विवाहविधीची तयारी करत होते. शुभमुहूर्ताची वेळ होताच त्यांनी नवरा नवरीला विवाह मंडपात बोलावलं. रुद्र आणि काव्याने एकमेकांकडे पाहिलं. काही क्षणांपूर्वीचा सगळा राग जणू कुठेच उरला नव्हता. दोघांनी हातात हात घेतला आणि लग्न मंडपात येऊन बसले. भटजी आनंदाने आणि विधीपूर्वक सर्व मंगलाष्टक, मंत्र आणि विवाह संस्कार पार पाडत होते. रुद्राच्या हातात काव्याच्या आयुष्यभराची ओळख बनणाऱ्या मंगळसूत्राची जबाबदारी आली. त्या एका क्षणी दोघांच्याही मनात भावनांचा कल्लोळ झाला. आजूबाजूला कोण आहे, कोण काय बोलतंय याचं भानच उरलं नव्हतं. घाबरटपणा, आनंद, अपेक्षा, हसू
लाज, सगळ्या भावना एकाच वेळी त्यांच्या डोळ्यात उतरल्या होत्या. मंगलाष्टकांच्या गजरात आणि ढोल ताशांच्या निनादात काव्याच्या अंगावर अक्षदा उधळल्या गेल्या. रुद्रने तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं. त्या 3 गाठी त्यांच्या नात्याला आयुष्यभराची बांधिलकी देऊन गेल्या. काव्याची एक इच्छा होती, मंगळसूत्राच्या 3ही गाठी रुद्रनेच बांधाव्यात. तिची ती इच्छा त्याने पूर्ण केली. त्यानंतर त्याने तिच्या कपाळाच्या भांगात कुंकू भरलं आणि मंगळसूत्राला देखील कुंकू लावलं. त्या क्षणापासून दोघांनी पती पत्नी म्हणून एकमेकांची जबाबदारी स्वीकारली. आतापर्यंत मनात साचलेली सारी कटुता जणू एका क्षणात विरून गेली. लग्न पार पडल्यानंतर दोघांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलला. मंडपातही लग्नाचा उत्साह परत आला. विविध खेळ आणि लग्नानंतरच्या छोट्या छोट्या परंपरांमध्ये दोघांनी एकमेकांना मागे टाकण्याची जणू स्पर्धाच लावली होती. मात्र बाळाच्या पाळण्याचा खेळ आला तेव्हा दोघांनी एकत्रच तो केला. भटजींनी हसत विचारलं, मग सांगा पुढे काय हवं, मुलगा की मुलगी? दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. आजूबाजूचे नातेवाईक आपापल्या पसंती सांगू लागले. रुद्रने काव्याच्या कानाजवळ हळू आवाजात विचारलं, काव्या तुला काय हवं? काव्याला प्रचंड लाज वाटली. तिची ती लाज पाहून रुद्रला आणखीच आनंद झाला. तो हसत म्हणाला, मला तुझ्यासारखीच एक मुलगी हवी. काव्याने ओठ वाकवत उत्तर दिलं, हं, मला तुमच्यासारखा मुलगा हवा. सर्व त्यांचं कुजबुजणं पाहून हसले. नवरदेव आणि नवरी आपापसातच कोणतं बाळ हवं याचा निर्णय घेतात. आधी ठरवा आणि मग पाळणा नीट हलवा. चला आपण आपला विधी पुढे करूया. त्यांच्या बोलण्यावर मंडपात हशा पिकला. सगळं व्यवस्थित पार पडलं होतं, जोपर्यंत घरच्यांनी पुन्हा हस्तक्षेप केला नव्हता. निघण्याची वेळ आली तेव्हा इंद्राणीने थेट काव्य आणि रुद्रला आपल्या घरी घेऊन जाण्याचा आग्रह धरला. गोपाळजींनी मात्र लगेच नकार दिला. आमच्या घरची ही पद्धत नाही. आणि पुन्हा दोन्ही कुटुंबांमध्ये वादाची ठिणगी पडली. शेवटी नवरदेवाच्या घरच्यांचंच म्हणणं मान्य झालं. आधीपासून मनात साचलेला राग काव्याने तसाच पुढे सुरू ठेवला. खरं तर या सगळ्या मागचं मूळ कारण एकच होतं. दोन्ही कुटुंबांना हे लग्न मनापासून मान्य नव्हतं. त्यामुळे लग्नाच्या विधी, रीतिरिवाज आणि पुढच्या परंपरांबद्दल दोन्ही बाजूंनी आधीच नीट चर्चा झालीच नव्हती. आणि याच दुर्लक्षामुळे पुढे त्यांच्या आयुष्यात मोठे वाद निर्माण होणार होते. त्यात दिनेशने मेहुणा म्हणून करायचे विधी मी करणार नाही असा हट्ट धरून पुन्हा मंडपात गोंधळ घातला. काव्याने कसंबसं वरवरचं प्रकरण शांत केलं, पण तिच्या मनातला खरा राग वेगळाच होता. मी माझ्या घरच्यांना जसं समजावून घेते तसं रुद्रनेही आपल्या घरच्यांना का समजावून घेतलं नाही? काव्याच्या घरात तिच्या शब्दाला विरोध करणारा कोणी नव्हता, पण रुद्राचं घर तसं नव्हतं. आईला समजावणं एक वेळ सोपं होतं, पण वहिनींना समजावणं म्हणजे वेगळीच कसरत. त्यात रुद्राचे दोन्ही भाऊही बायकोच्या शब्दाबाहेर न जाणारे आदर्श नवरे होते. त्यामुळे घरातील प्रत्येक वादाची रुद्राची अवस्था आणखीच बिकट होत होती. पहिल्या रात्रीसाठी नवविवाहित जोडप्याची खोली सुंदर फुलाने सजवण्यात आली होती. ज्या खोलीत रुद्र आणि काव्याने प्रेमाने, लाजत आणि आनंदाने प्रवेश करायला हवा होता तिथे दोघेही रागाने प्रवेश करत होते. काव्याचा राग रुद्रसाठी नवीन नव्हता, पण आज रुद्रही प्रचंड रागात होता आणि त्यामागचं कारण होतं दिनेश. वादाच्या भरात दिनेशने रुद्रच्या आईबद्दल अत्यंत अपमानास्पद शब्द वापरले होते. स्वतः भीक मागण्याच्या लायकीचा आहे आणि याच्यासाठी एवढा थाट दाखवतायत. दिनेशने रुद्रकडे बोट दाखवत म्हटलं. आत्तापर्यंत काव्यासाठी 1000 गोष्टी सहन करणारा रुद्र हे मात्र सहन करू शकला नाही. आईने किती चुका केल्या असतील तरी स्वतःच्या आईबद्दल कोणी अपमानास्पद शब्द बोललेले कोणता मुलगा सहन करेल? रुद्रने दिनेशशी जोरदार वाद घातला. दिनेशही आपल्या मित्रांसोबत उभा राहून त्याची खिल्ली उडवत म्हणाला, संपत्तीच्या लालसेने लग्न केलेल्या माणसाचा स्वाभिमान तर बघा. त्या एका वाक्याने रुद्रचा संयम पूर्णपणे सुटला. पहिल्या रात्रीसाठी सजवलेल्या खोलीतील फुलं हळूहळू कोमेजली, पण रुद्र आणि काव्याने एकमेकांकडे पाहिलं सुद्धा नाही. मध्यरात्र उलटून गेल्यावर दोघांनी खोलीच्या 2 टोकांना वेगवेगळं झोपून घेतलं. ज्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या प्रेमाची स्वप्न मोडली होती ते मात्र निवांत झोपले होते आणि ज्यांनी आयुष्यभर एकत्र राहण्याचं स्वप्न पाहिलं होतं ते नवरा बायको म्हणून पहाटे वेगळेच जागे झाले. काव्याने सकाळी उठून अंघोळ केली आणि आपले कपडे घातले. बाहेर जाण्याची अजिबात इच्छा नसल्यामुळे ती खोलीतच बसून राहिली. तेवढ्यात मोठी वहिनी रागिणी घाईघाईने आत आली. काव्या अंथरुणावर बसलेली पाहताच ती म्हणाली, हे काय काव्या, अंघोळ करूनही तू याच अंथरुणावर बसली आहेस? हे तर अजून शुद्ध केलेलं नाही. काव्याने बेफिक्रीने विचारलं. कुठे बसलं तर काय फरक पडतो? अशा अवस्थेत अंथरुणावर बसून मंदिरात कसं जाणार? देवाच्या पूजेला जायचं आहे. पुन्हा एकदा अंघोळ करून ये. काव्याने तिच्याकडे रोखून पाहिलं. काय? पुन्हा अंघोळ करू? मी आधीच अंघोळ केली आहे, आता पुन्हा नाही करणार. रागिणीने पुन्हा बजावलं. मंदिरात जायचं असेल तर स्वच्छतेचे नियम पाळावे लागतात हे माहीत नाही का?
काव्याचा संयम सुटला. तुम्ही कोण मला प्रश्न विचारणारे? तुम्हीही सून आणि मीही सून, त्यामुळे माझ्यावर अधिकार गाजवण्याची गरज नाही. तिचा आवाज मुद्दाम मोठा होता. आवाज ऐकून रुद्र धावतच खोलीत आला. काय झालं? काव्या मात्र त्याच्यावर अजूनही रागावलेली असल्यामुळे काहीच बोलली नाही. इंद्राणीने पुढे येऊन घडलेला सगळा प्रकार त्याला सांगितला. रुद्रने शांतपणे सगळं ऐकलं आणि म्हणाला, या छोट्याशा गोष्टीवरून एवढं मोठं भांडण कशाला? देवाने कुठे सांगितलं आहे का की अंथरुणावर बसल्यामुळे मंदिरात जाता येणार नाही? चादर उशी वगैरे धुता येतात, पण पलंग आणि गादी रोज धुता येतात का? मग अशी अशुद्धता किती वर्ष राहणार? एक स्त्री असून तुम्ही दुसऱ्या स्त्रीची अशा पद्धतीने कसं बोलू शकता? काव्या पुन्हा आंघोळ करणार नाही. रुद्राच्या या स्पष्ट बोलण्याने काव्याच्या मनाला मोठा आधार मिळाला. तिचा राग थोडा शांत झाला. पण मोठी वहिनी अजूनही मागे हटायला तयार नव्हती. काहीही असो, आमची आई बोलू देत. रुद्रने तिच्याकडे पाहिलं, पण पुढचा वाद वाढण्याआधीच घरातले सगळे आपापल्या जागी निघून गेले. काव्या बराच वेळ रुद्रकडे पाहत राहिली. थँक्यू. हं, इतकंच म्हणत रुद्र बाहेर पडू लागला. काव्याला त्याला असंच जाऊ द्यायचं नव्हतं. ती धावत त्याच्याजवळ गेली आणि त्याला घट्ट मिठी मारली. क्षणात रुद्रचा सगळा राग विरघळला. त्यानेही तिला आपल्या मिठीत घेतलं. मॅडम, काल रात्रीपासून एक शब्दही बोलले नाहीत. साहेबांनी तरी कुठे बोललं? साहेब रागात होते. मॅडमसुद्धा. आता राग गेला? मिठी मारताच गेला. रुद्र हसला. दिवसा पहिली रात्र झाली तरी चालेल. काव्या लाजत हसली. हा हा, पण मंदिरात जायचं आहे काव्या. जाऊन येऊ, मग काय ते करूया. काव्या, ती त्याच्याकडे पाहून डोळा मारत हसली. दोघांमधला राग पूर्णपणे विरघळला. मंदिरात जायचं असल्यामुळे दोघांनीही प्रेमात संयम ठेवला. एकमेकांची तयारी करून घेतली आणि नवविवाहित जोडप्याच्या आनंदी तेजाने दोघेही घरातून बाहेर पडले. मंदिरात पोहोचण्यापूर्वी काव्या मनोमन देवासमोर प्रार्थना करू लागले. देवा, मी यांना खूप मनापासून प्रेम करून माझ्या आयुष्यात आणलं आहे. पण आमच्या आयुष्यात जे काही घडतंय ते पाहून मला खूप भीती वाटते. काहीही झालं तरी मला यांच्यापासून दूर करू नकोस. आम्ही दोघांनी खूप वर्ष आनंदाने एकत्र राहावं. पुढच्या वर्षी आमच्या आयुष्यात एक गोंडस बाळ यावं आणि ते अगदी यांच्यासारखं दिसावं. काव्याच्या मनात रुद्रसाठी फक्त प्रेम होतं. तिकडे रुद्रही देवासमोर हात जोडून मनापासून प्रार्थना करत होता. माझी काव्या मला खूप प्रिय आहे. इतकी वर्ष मी माझ्या कुटुंबासाठी धावत राहिलो, पण मागे वळून पाहिलं तर माझ्यासाठी असं म्हणावं असा एकही आनंद माझ्या आयुष्यात नव्हता. माझ्या पत्नीच्या रूपाने पहिल्यांदा मला तो आनंद मिळाला. मला शेवटपर्यंत हा आनंद हवा आहे. आमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीला तूच सामोरं जाऊन मार्ग काढ. माझी काव्या जिवंत असेपर्यंत माझं आयुष्यही तिच्यासोबत असू दे. आपल्या मनातलं प्रेम त्यांनी देवासमोर मनमोकळेपणाने सांगितलं. कदाचित हेच शब्द त्यांनी एकदा एकमेकांसमोरही बोलले असते तर त्यांचं आयुष्य अजून सुंदर झालं असतं. कारण संसार सुंदर बनतो तो केवळ प्रेमाने नाही, तर एकमेकांसाठी माघार घेण्याने, समजून घेण्याने आणि साथ देण्याने. मंदिरातून परतताना काव्याने हट्टाने मागितलेला आईस्क्रीम रुद्रने तिला घेऊन दिलं. हसतमुखाने तो तिच्यासोबत घरी परतला. पण घरात पाऊल ठेवताच त्याच्या चेहऱ्यावरचं हसू नाहीचं झालं. तो थकून खाली बसला. आधी सांगितल्याप्रमाणे आता नवीन वादाचा विषय होता. लग्नानंतरचं वधूला घ्यायला येणं आणि जेवण. रुद्रचा धाकटा भाऊ समीर याने दिनेशशी याबद्दल आधीच चर्चा केली होती. दिनेशला सगळं माहीत असूनही त्याने हे प्रकरण आईवडिलांना न सांगता काव्याच्या घरच्यांना बोलावून घेतलं होतं. गोपाळांना याबद्दल काहीच माहिती नसल्यामुळे त्यांचा राग अनावर झाला. सीताने मुलीसाठी विनवण्या केल्या. शेवटी गोपाळजींनी नाईलाजाने मान्य केलं. इंद्राणीने मात्र एक अट ठेवली. जेवण बाहेरून मागवायचं नाही. घरच्या हातानेच स्वयंपाक करून वाढायचा. दुसरा पर्याय नसल्यामुळे सीता त्या घराच्या अंगणात स्वयंपाक करू लागली. मुलगी आणि जावयासाठी आयुष्यात कधी न केलेली गोष्ट गोपाळजींनीही केली. ते स्वतः स्वयंपाकाला मदत करू लागले. जसं कर्म तसं फळ या म्हणीप्रमाणे दिनेशनेही त्यांच्यासोबत बसून स्वयंपाक करण्यास हातभार लावला. काव्या घरी परतली आणि तिच्या नजरेसमोर हे दृश्य आलं. सदन घरात वाढलेल्या तिच्या वडिलांना अशा प्रकारे स्वयंपाक करताना पाहून तिचा संतापनावर झाला. बाबा, तुम्ही हे काय करताय? ती मोठ्याने ओरडू लागली. एक जण काही बोलत होता तर ती त्याला प्रत्युत्तर देत होती. वाद वाढत चालला आणि नेमक्या याच वेळी रागिणीने दिनेशला आणखी भडकवण्याचं काम सुरू केलं. घरात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली. जणू पंचमहाभूतांमध्येच भांडण सुरू होतं. फक्त पाण्याला मात्र दूर ढकलून एकटं उभं केलं होतं. रात्रीच्या काळोखात पसरलेल्या आकाशानेही खाली काय सुरू आहे हे पाहण्यासाठी आपली नजर रोखली होती. वाऱ्याने स्वतःला लपवून अग्नीला साथ दिली होती.
अग्निदेव धगधगत जळत होता आणि आजूबाजूला दाट धुकं पसरलं होतं. पृथ्वी मातेने मात्र त्या दोघांना आपल्या कुशीत सामावून घेतलं होतं. त्यानंतर पुढे रुद्र आणि काव्या हे नवविवाहित दाम्पत्य हनीमूनसाठी महाबळेश्वरला आले होते. इथे येऊन 2 दिवस झाले होते आणि हे 2 दिवस त्यांच्या आयुष्यातील कधीही न विसरता येणारे वसंत ऋतूसारखे सुंदर दिवस ठरले होते. लग्नाला 10 दिवस झाले होते, पण या 10 दिवसांपैकी एकही दिवस दोघांना मनशांतीने जगता आला नव्हता. हेच कटू सत्य होतं. आपल्या घरातच आपली अशी अवस्था होते या विचाराने आधीच त्रस्त झालेला रुद्र सासरच्या घरी जेवणासाठी गेल्यावर दिनेशने केलेल्या प्रकारामुळे आणखीच वैतागला होता. दिनेशने त्याला सतत टोमणे मारत अक्षरशः हैराण करून सोडलं होतं. घरातील लोकांनी दिनेशला समजावलं, त्याच्यावर रागावलेही, पण त्याचं बोलणं काही कमी होत नव्हतं. रुद्राला आता फक्त कधी एकदा सासरच्या घरचं हे जेवण आटोपतंय आणि आपण तिथून निघतोय असं झालं होतं. डोक्यावर पाणी गेल्यासारखं झालेल्या रुद्रने आपल्या मित्राच्या मदतीने महाबळेश्वरला जाण्याचा प्लॅन केला होता. इथे जवळच्या महाबळेश्वरला जाण्यासाठी एवढा ताट? आपल्या लायकीला साजेसं लग्न केलं असतंस ना, तर आत्तापर्यंत परदेशात फिरला असतास. दिनेशच्या या टोमण्यावरून भाऊ बहिणीत पुन्हा युद्ध पेटलं. रागाने पेटून उठायला हवा असलेला रुद्र मात्र पत्नीला शांत करत तिला घेऊन आपल्या घरी आला. तिथेही इंद्राणीने हा काय नवीन प्रकार असा प्रश्न उपस्थित केला. आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीला समजावत त्यांचे प्रश्न आणि टोमणे सहन करत तो कसाबसा तिथून बाहेर पडला. पण महाबळेश्वरला पोहोचेपर्यंतच त्या सगळ्या त्रासदायक गोष्टी त्याच्या मनात होत्या. म्हणतात ना, काही वेळा जागा बदलली की मनस्थितीही बदलते. इथे पाऊल ठेवल्यापासून आत्तापर्यंत या नवविवाहित दाम्पत्याने लग्नानंतरच्या आयुष्यातील प्रत्येक सुंदर क्षण मनापासून अनुभवला होता. इथे त्याच काव्याने दोघांचेही मोबाईल फोन बंद करून बाजूला ठेवले होते. आता त्यांच्या जगात फक्त ते दोघेच होते. पती पत्नीने मनापासून, शरीराने आणि मनाने एकमेकांमध्ये पूर्णपणे सामावून घेतलेला खरा सहवासही त्यांना इथेच अनुभवायला मिळाला होता. आज 3रा दिवस होता आणि दोघेही कुठेही बाहेर गेले नव्हते. ते ज्या रिसॉर्टमध्ये थांबले होते तिथे काल रात्री कॅम्पफायरचा कार्यक्रम झाला होता. तो पाहिल्यापासून काव्या त्याच्याबद्दलच बोलत होती. म्हणून दिवसभर कुठेही न जाता तिला पूर्ण आराम दिल्यानंतर संध्याकाळची सावली पडू लागताच रुद्र तिला घेऊन खाली आला. आजूबाजूला त्यांच्यासारखीच अनेक नवविवाहित जोडपी होती. त्यांच्या सुंदर क्षणांना अजून सुंदर बनवण्यासाठी एका बाजूला मधुर गाणी सुरू होती, तर दुसऱ्या बाजूला पेटलेल्या कॅम्पफायरने संपूर्ण वातावरणाला वेगळीच ऊब आणि रंग दिला होता. डान्स करूया? काव्याने विचारताच रुद्र अक्षरशः घाबरला. काव्या, खरंच नाही जमणार मला. शपथ घेतो, मला डान्स अजिबात येत नाही. असं काही नाही, या, सगळं येतं तुम्हाला, म्हणत काव्याने त्याचा हात धरून त्याला जबरदस्तीने उभं केलं. तिने 1-2 स्टेप्स करून दाखवल्या. रुद्रने त्या करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या हालचाली पाहून काव्यालाच हसू आवरलं नाही. जाऊ द्या, असं म्हणत ती त्याच्यापासून थोडी दूर झाली. तिच्या आवाजात मात्र अजिबात राग नव्हता. गिटारच्या तारांवरून मधुर सूर उमटत होते. कुठल्याही ठराविक शब्दांशिवाय गाणी वाजत होती. काव्याने मोहक आवाजात त्या गाण्याचे बोल गुणगुणायला सुरुवात केली. तेव्हा तिच्यावर नजर खेळवून बसलेल्या रुद्रनेही तिच्या सुरात आपला पुरुषी आवाज मिसळला. मध्येच गरमागरम चहाचे छोटे कप हातात घेत दोघे इतर जोडप्यांचा डान्स पाहत त्याचा आनंद घेत होते. काव्या, आनंदी आहेस? हो. मी विचारतोय, खरंच आनंदी आहेस? मला काय झालंय? मी खूप आनंदी आहे. लग्न झाल्यापासून आज पहिल्यांदाच तुझ्या तोंडून हे शब्द ऐकतोय. हे ऐकताच इतरांकडे असलेलं काव्याचं लक्ष पूर्णपणे रुद्रकडे वळलं. नको ना, कुठल्याही गोष्टीबद्दल आता बोलू नका. मलाही कधीकधी वाटतं आपण प्रत्येक गोष्टीवर एवढी प्रतिक्रिया का देतोय. पण मी तुमच्यासारखी नाही. काय करावं हेच कळत नव्हतं. खूप गोंधळले होते मी. बरं झालं आपण इथे आलो. डोक्यात भरलेल्या सगळ्या गोष्टी काही काळासाठी तरी विसरले. रुद्रने तिच्याकडे प्रेमाने पाहिलं. माझ्यावर विश्वास ठेव. मी सगळं ठीक करेन. त्यासाठी थोडा वेळ लागेल. तोपर्यंत तू त्रास सहन करून घेऊ नकोस. एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. काव्याने हळूच मान खाली घातली. मी स्वतः त्रासते त्यापेक्षा तुम्हालाच जास्त त्रास देते. लग्न झाल्यावर जवळपास प्रत्येक पुरुषाला ज्या समस्यांना सामोरं जावं लागतं त्यातलाच हा एक भाग आहे. काव्या, माझी चिंता फक्त एवढीच आहे की जी तू आधी इतकी आनंदी होतीस, तिला मी माझ्यासोबत आणून अशा परिस्थितीत उभी केली. आणि माझी चिंता ही आहे की प्रत्येक गोष्टीत माझ्यासाठी समजूतदार काढणाऱ्या, माझ्यासाठी माघार घेणाऱ्या तुम्हालाच मी दुखावते. रुद्रने तिचा हात घट्ट धरला. तू फक्त हसत राहा, मग मी बाकी सगळं विसरून जाईन. काही क्षण शांतता पसरली. मग काव्याने मनातलं बोलून दाखवलं.
आपण काही दिवस वेगळे राहू शकतो का? रुद्राच्या चेहऱ्यावर लगेच विचार करण्याचे भाव उमटले. काव्या त्याच्याकडे पाहत हळू आवाजात म्हणाली, मला तुमच्या घरात जुळवून घेणं कठीण जातंय. फार लांब नाही जायचं मला. तुमच्या घराच्या आसपासच कुठेतरी राहूया. काही दिवस मी तुमच्या घरच्यांना समजून घेते आणि त्यांनाही मला समजून घेऊ द्या. त्यानंतर आपण पुन्हा सगळे एकाच घरात राहू. महाबळेश्वरला येईपर्यंत काव्याच्या मनात हा विचारही नव्हता. पण मागचे 2 दिवस दोघांमध्ये एकही भांडण झालं नव्हतं. उलट एकमेकांना फक्त प्रेम देत होते. कित्येक दिवसांनी ती मनापासून हसत असल्याची जाणीव तिला झाली होती. लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात तिने जसा रुद्र पाहिला होता, अगदी तसाच रुद्र तिला इथे आल्यावर पुन्हा दिसू लागला होता. या शांत आणि प्रसन्न वातावरणात तिने संयमाने विचार केला आणि तिच्या मनाला एक गोष्ट स्पष्ट झाली. तिला त्रास रुद्रमुळे नव्हता, तर त्याच्या आजूबाजूच्या लोकांमुळे होता. रुद्राने तिचा हात आपल्या हातात घेतला. नाही काव्या, ते आता योग्य होणार नाही. मी काहीही केलं तरी शेवटी तुझ्यामुळेच झालं असं म्हणतील. मला दुसऱ्या कुणाकडे ही गोष्ट सांगता येणार नाही. फक्त तुझ्याकडेच मन मोकळं करू शकतो. माझ्यासाठी काही दिवस संयम ठेव. त्यानंतरही तुला हेच वाटत राहिलं तर तू म्हणशील तसं आपण वेगळं राहायला जाऊ. काव्याने हलकंसं असं त्याच्याकडे पाहिलं. मला आधीपासूनच माहिती होतं तुम्ही हेच म्हणणार. पण माझी मनस्थितीही थोडी समजून घ्या. मला तुमच्या संपूर्ण कुटुंबाला एकमेकांपासून तोडायचं नाही. मला फक्त काही दिवसांची शांतता आणि एकांत हवा आहे, एवढंच म्हणतेय. रुद्र तिच्या मनातलं पूर्णपणे समजून घेत म्हणाला, तू काय विचार करतेस ते मला चांगलं समजतंय. माझ्यासाठी सगळ्यांपेक्षा तू महत्त्वाची आहेस काव्या. पण लग्न झाल्याबरोबर आपण वेगळं राहायला जाणं योग्य ठरणार नाही. फक्त 3 महिने माझ्यासाठी सहन कर. या काळात मी आईशी नीट बोलतो. सगळं व्यवस्थित झालं की आपण तिथून वेगळं राहायला निघू. काव्याने काहीच उत्तर दिलं नाही. फक्त त्याच्या हातात आपला हात ठेवून ती शांत बसली. आजूबाजूला कॅम्पफायर दगदगत होतं. आकाशात धुकं पसरलं होतं आणि त्या दोघांच्या आयुष्यात पहिल्यांदाच भविष्याबद्दल एक शांत, समजूतदार निर्णय आकार घेत होता. रुद्रने दिलेलं स्पष्टीकरण स्वीकारायला काव्याचं मन तयार होत नव्हतं. क्षणभरापूर्वीचं प्रसन्न वातावरण तिच्या नाराजीमुळे पुन्हा बिघडलं आणि तिने रुसून चेहरा दुसरीकडे वळवला. इथून निघेपर्यंत आपल्या पत्नीच्या चेहऱ्यावर फक्त हसू पाहायचं, असा निर्धार केलेल्या रुद्राने तिचा हात धरला आणि हातात हात घेऊन नाचणाऱ्या जोडप्यांच्या गर्दीत तिला घेऊन जाऊन उभं केलं. मन नसतानाही काव्या त्याच्या शेजारी उभी राहिली. रुद्रने तिच्या कमरेभोवती हात ठेवला. अचानक दचकून तिने त्याच्याकडे पाहिलं. त्यानेही तिच्या डोळ्यात डोळे रोखले आणि तिचे हात आपल्या हातात घेत हलकेच नाचू लागला. काय करताय? आश्चर्याने काव्याने विचारलं. काही नाही. खाली कुठेतरी पाडणार तर नाही ना मला? ती हसत म्हणाली. ते तर बघूया. बोलणं काही ठीक वाटत नाहीये तुमचं, तिने भुवया उंचावत म्हटलं. रुद्रने डोळा मारत तिला आणखी जवळ ओढलं. हळूवार प्रेमगीतांचे सूर वातावरणात दरवळत होते आणि त्या दोघांच्या भावना एका बिंदूवर येऊन स्थिरावल्या होत्या. रुद्रचा एक हात काव्याच्या कमरेभोवती होता, तर दुसऱ्या हाताने त्याने तिचे हात धरले होते. त्याच अवस्थेत काव्यही त्याच्यासोबत हलकेच नाचत होती. थंडीपासून वाचण्यासाठी अंगावर घेतलेल्या सगळ्या शाली आणि ब्लँकेट्स त्या क्षणी निरुपयोगी ठरल्या होत्या. गेल्या 2 दिवसांपासून थंडीने कुळकुळणारे ते दोघे आता चक्क मोकळ्या आकाशाखाली नाचत होते. वेळ कसा निघून गेला याचं दोघांनाही भान राहिलं नाही. कार्यक्रम संपल्याची घोषणा होईपर्यंत त्यांचा नाच सुरूच होता. शेवटी दोघे आपल्या खोलीकडे निघाले. काही अंतर चालल्यावर काव्य अचानक थांबली. काय झालं? रुद्रने विचारलं. तिने उत्तर न देता दोन्ही हात त्याच्याकडे उंचावले. रुद्रने तिच्या इशाऱ्याचा अर्थ लगेच समजून घेतला. आजूबाजूला एक नजर टाकली आणि तिला अलगद उचलून घेतलं. काव्याने लगेच त्याच्या गळ्याभोवती हात घट्ट गुंफले. ती सतत त्याच्याकडेच पाहत होती. रुद्रने भुवया उंचावत तिच्याकडे पाहिलं. काय? त्याने विचारलं. काव्याने काहीही न बोलता त्याच्या गालावर हलकंसं चुंबन घेतलं. तुम्ही मला मारताय, ती हसत म्हणाली. रुद्र तिच्या त्या लाडीक वागण्यावर हसला. त्याने तिच्या कपाळाला आपलं कपाळ टेकवत विचारलं. तुला सोडून देऊ का? बोलण्यात माझ्या नवऱ्याला हरवणं काही शक्य नाही. काय कमाल माणूस आहात तुम्ही, काव्या मिश्किलपणे म्हणाली. अच्छा, ही स्तुती झाली की टोमणा? काव्याची स्तुती, ती लगेच म्हणाली. तोपर्यंत दोघे त्यांच्या खोलीपाशी पोहोचले होते. काव्याने काहीही न सांगता त्याच्या हातातून स्वतःला खाली उतरवलं. अचानक भार हलका झाल्याने रुद्र क्षणभर तिथेच डगमगत उभा राहिला. काव्याने हसत दार उघडलं. सरप्राईज! रुद्राला आत काहीच दिसत नव्हतं. त्याने गोंधळून आत पाऊल टाकला आणि दिवा लावला. दृश्य पाहून त्याचे डोळे विस्पारले.
संपूर्ण खोली फुलांनी सजवलेली होती. जागोजागी छोट्या कृत्रिम झगमगत्या दिव्यांची सजावट होती. काही ठिकाणी मंद मेणबत्त्याही पेटत होत्या. चॉकलेटची फारशी आवड नसलेल्या रुद्रला खोलीत नजर जाईल तिथे महाबळेश्वरची प्रसिद्ध चॉकलेट्स ठेवलेली दिसत होती. पलंगावर फुलांनी हृदयाच्या आकाराची सुंदर सजावट केली होती. आय एम नथिंग विदाऊट यू. फुलांच्या मध्ये लिहिलेलं हे वाक्य त्याच्या नजरेस पडलं. अशा प्रकारची सजावट त्याने आजवर फक्त चित्रपटांमध्येच पाहिली होती. प्रत्यक्षात आपल्या पत्नीने आपल्यासाठी हे सगळं केलं आहे या जाणीवेने त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. क्षणभर तर त्याच्या तोंडून शब्दच फुटेनात. रुद्रच्या चेहऱ्यावर उमटणारे ते सुंदर भाव काव्याने आपल्या मोबाईलमध्ये टिपून घेतले होते. ती त्याच्या मागे जाऊन उभी राहिली आणि त्याला मिठी मारत विचारलं, आवडलं? तिचा हात आपल्या छातीवर जाणवताच रुद्रने तिच्या हातावर आपला हात ठेवला आणि चेहरा तिच्याकडे वळवला. आवडलं नाही? काही वेळ काही बोलू नकोस प्लीज. हा हा ठीक आहे, जा आता, काव्या हसत म्हणाली आणि त्याच्यापासून दूर होऊ लागली. रुद्रने लगेच तिला परत जवळ ओढलं. मला इतकं छळू नकोस काव्या, बिचारा आहे मी. तिने काहीही उत्तर दिलं नाही. दोघे बराच वेळ तसेच एकमेकांना मिठी मारून उभे राहिले. रुद्रचं मन आनंदाने भरून आलं होतं. त्याला अजूनही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तो पुन्हा पुन्हा खोलीच्या सजावटीकडे पाहत होता. पलंगावर फुलांनी सजवलेलं ते वाक्य त्याच्या नजरेत पुन्हा आलं. आय एम नथिंग विदाऊट यू. रुद्रने काव्याला शक्य तितक्या घट्ट मिठीत घेतलं. काव्याला त्याच्या मिठीत एक वेगळीच ऊब जाणवली. तिने त्याच्या छातीवर हलकंसं चुंबन घेतलं. लव्ह यू हे 2 शब्द ऐकताच रुद्रच्या मनात भावनांचा पूर आला, पण शब्द मात्र ओठांवर येईनात. काव्या? हं? पप्पी? त्याच्या आवाजात एक वेगळीच आतुरता होती. काव्याने मान एका बाजूला झुकवत त्याच्याकडे पाहिला आणि ओठ पुढे केले. रुद्राने लगेच ओठ वाकवत म्हटलं, किती शरारती आहेस? काव्याच्या ओठांवर हलकंसं हसू उमटलं. तुम्हीच तर मागितलं. मी असं मागितलं होतं का? रुद्रने तिच्याकडे रागाचा खोटा आव आणत पाहिलं. मग कसं मागितलं असतं? काव्याचीही मस्ती पाहून रुद्रने तिला पुन्हा जवळ ओढलं. काल रात्रीसारखं देणार नाहीस का? काव्याने आश्चर्याने विचारलं. मी काय दिलं काल? अच्छा, म्हणजे आठवतच नाही. दिलं असेल तर आठवलं असतं ना. रुद्रने मिश्किलपणे आपल्या मानेकडे बोट दाखवलं. अरे वा, फक्त चुंबनच आठवत नाहीये की ही खूणसुद्धा आठवत नाहीये. त्याच्या मानेवर काव्यामुळे उमटलेली लाडसर खूण अजूनही स्पष्ट दिसत होती. काव्याने निरागस चेहरा करत म्हटलं, अरे रे, बहुतेक एखाद्या किड्याने चावलंय. रुद्रने तिला वरपासून खालपर्यंत पाहिलं. किडा तर आहेच, पण थोडासा खट्याळ किडा. काल रात्री पलंगावर मला पकडून आपल्या मनाप्रमाणे चावून ठेवून गेला आणि म्हणे एवढं करूनही त्याला काही आठवत नाही. इतकं बोलून त्याने आपल्या शर्टाची बाही वर केली. रुद्र काय करणार आहे हे समजताच काव्या तिथून पळू लागली. ए खट्याळ किडी, पडू नकोस, थांब. तोही तिच्या मागे धावला. दोघांनी पलंगाला मध्ये ठेवून त्याच्या दोन्ही बाजूने एकमेकांचा पाठलाग सुरू केला. काही वेळातच खोलीतली सुंदर फुलांची सजावट विस्कटू लागली. बराच वेळ हा खेळ सुरू राहिल्यानंतर अखेर रुद्रने काव्याला पकडला आणि तिला पलंगावर अलगद झोपवलं. नको, काव्या विनवणीच्या स्वरात म्हणाले. रुद्र मात्र तिच्या त्या विनवणीकडे दुर्लक्ष करत तिच्याजवळ झुकला. अहो नको, उद्या बाहेरही जाता येणार नाही. काही हरकत नाही, लोकांना विचित्र वाटेल. वाटू दे, काव्या बिचारी आहे ना. हो, बिचारी आहेस. ती कितीही विनवत होती तरी त्याच्या चेहऱ्यावरची मिश्किलता कमी होत नव्हती. शेवटी काव्याने स्वतःचा हात पुढे करत म्हटलं, ठीक आहे, इथे करा. रुद्रने तिचा हात आपल्या हातात घेतला. काव्याने घट्ट डोळे मिटले. हळू दुखेल, ती कुजबुजली. रुद्र तिच्या आणखी जवळ आला. त्याच्या श्वासाची ऊब आपल्या चेहऱ्यावर जाणवताच काव्याने पुन्हा डोळे घट्ट मिटले. पुढच्या क्षणी तिची सगळी भीती एका हळूवार चुंबनाने विरघळून गेली. तिने डोळे उघडले तेव्हा रुद्र तिच्याकडेच पाहत होता. त्याने पुन्हा मानेवर त्याच जागी प्रेमाने चुंबन घेतलं. काव्याच्या मनातला संकोच हळूहळू विरघडला. भीतीची जागा आता लाजऱ्या आनंदाने घेतली होती. तिच्या डोळ्यात प्रेम दाटून आलं. तिने हळूच बोटांनी त्याचा हात स्पर्श केला आणि आपली तळहाताची बाजू त्याच्यासमोर केली. रुद्रने तिच्या या मौन संकेताचाही मान ठेवला आणि तिथेही प्रेमाने चुंबन दिलं. काव्याच्या चेहऱ्यावर लाज आणि हसू एकत्र उमटलं. तिने हळूच मान वळवून आपल्या गालाकडे इशारा केला. रुद्रने तिच्या गालावर प्रेमाने चुंबन घेतलं. एकामागोमाग एक तिच्या लाजऱ्या इशाऱ्यांनुसार त्याचं प्रेम व्यक्त होत राहिलं आणि तिचे दोन्ही गाल प्रेमाच्या लालीने लाल झाले. काव्याने मात्र लाजून चेहरा दुसरीकडे वळवला. हं, असा लाडीक आवाज करत ती त्याच्यापासून दूर वळून झोपण्याचा प्रयत्न करू लागली. इतका वेळ महाराणी बनून हुकूम गाजवणारी काव्य आता प्रेमात आपल्या पतीसमोर अलगद विरघळली होती आणि आत्तापर्यंत तिच्या प्रत्येक लाडाला मान देणारा रुद्र त्या क्षणी तिच्यावर प्रेमाचा अधिकार गाजवत होता.
प्रेमात दडलेल्या त्या गोड जवळिकीला दोघांनीही मनापासून स्वीकारलं. त्यांच्या नात्यातील प्रेम अधिकच गहिरं झालं. कोणाची आस आधी पूर्ण झाली, कोणाच्या मनाला अधिक ओढ लागली याचं उत्तर मात्र पहाट होईपर्यंत मिळालं नाही. थकून काव्या झोपी गेली. रुद्र मात्र झोपला नाही. तो बराच वेळ तिच्या चेहऱ्याकडेच पाहत राहिला. जिथे राग असतो तिथेच मनाचा खरेपणाही असतो, याचं जिवंत उदाहरण म्हणजे आपली पत्नी, असं मनात म्हणत त्याने तिचं कौतुक केलं. फक्त त्याच्या कुटुंबातील लोकांनी काव्याला नीट समजून घेतलं तर नक्कीच त्यांचं घर स्वर्ग बनेल असा त्याला विश्वास वाटत होता. काव्याने पुन्हा कधी स्वतःहून वेगळं राहण्याचा विषय काढण्याआधीच सगळं ठीक करायचं असा त्याने ठाम निर्णय घेतला. कारण तिने पुन्हा एकदा तसं बोललं तर तिची इच्छा मान्य करण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय राहणार नव्हता. बाहेरची महाबळेश्वरची थंडी झोपलेल्या काव्यालाही जाणवत होती. ती हल्ली की रुद्र तिला थोपटत आपल्या छातीच्या उभेत पुन्हा झोपवत होता. ती आता शांतपणे झोपेल असं त्याला वाटलं होतं. पण अचानक तिने त्याच्या छातीवरचे केस पकडून ओढले. रुद्रनेही तिची ती खोडी लक्षात ठेवली. तिला पुन्हा आपल्या मिठीत घट्ट घेत त्याने तिच्या पाठीवर हलकेच कुरबुर केली आणि पहाटेपर्यंत तिच्यासाठी उबदार कवच बनून राहिला. बाहेर कितीही थंडी असली तरी त्याच्या मिठीत काव्याला तिची जाणीवही होत नव्हती. एक पूर्ण आठवडा दोघांनी महाबळेश्वरमध्ये मनसोक्त फिरून घालवला. त्यांच्या आधीपासून असलेल्या प्रेमात दिवसेंदिवस अधिकच वाढ होत गेली आणि त्यांच्या वैवाहिक आयुष्याची वाट आणखी रुंदावत गेली. उद्या दोघांनाही परत आपल्या शहरात जायचं होतं. महाबळेश्वर सोडण्याची दोघांची अजिबात इच्छा नव्हती. इच्छा नसण्यापेक्षा त्यांच्या मनात भीती जास्त होती. तिथे परत गेल्यावर पुन्हा कोणती समस्या उभी राहील याचीच चिंता दोघांना सतावत होती. दोघांनीही ही भीती एकमेकांसमोर स्पष्टपणे व्यक्त केली नव्हती. ज्या गोष्टीची भीती होती अगदी तेच त्यांच्या आयुष्यात रोज घडू लागलं. मुंबई परतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रागिणी आणि काव्याचं भांडण झालं. त्यात दिव्यानेही जमेल तितकं तेल ओतलं. काव्या रडून रडून अक्षरशः बेहाल झाली होती. तिच्या बाजूला समीर उभा राहिला तर आपल्या मुलाच्या बाजूने इंद्रायणी ठामपणे उभी राहिली. काव्याने कुणालाही आपल्या बाजूने उभं करण्याचा प्रयत्न केला नाही. तिच्या मनात जे होतं ते तिने स्पष्टपणे बोलून दाखवलं. कामावरून घरी परतलेल्या रुद्रला घरात पाऊल ठेवताच अडवण्यात आलं आणि त्याच्यासमोर जणू काही त्याच्या विरुद्ध आरोपपत्रच वाचून दाखवलं गेलं. रुद्रने मात्र आधी शांतपणे काव्याकडे पाहिलं आणि म्हणाला, काव्या विनाकारण कधीच समस्या निर्माण करत नाही. आधी तुम्ही तिच्यासोबत नेमकं काय केलं ते सांगा. त्याच्या या वाक्याने परिस्थिती आणखी चिघळली. काव्याने तिच्यासोबत घडलेल्या गोष्टी आपल्या आईला सांगितल्या. तिच्या आईने पुढे घरातील पुरुषांना सगळं सांगितलं. गोपालने तर आपल्या जावायलाही सुनावलं. दुसरीकडे दिनेश आपल्या बहिणीच्या नवऱ्याला जाब विचारण्यासाठी थेट त्याच्या घरी पोहोचला. योगायोगाने त्यावेळी रुद्र कामावर गेला होता. घरात फक्त मोठा भाऊ चंदर होता. दिनेशने घराच्या मध्यभागी उभं राहून मोठमोठ्याने बोलायला सुरुवात केली आणि आपल्या बहिणीला आपल्यासोबत घरी चल असं सांगितलं. पण काव्याने स्पष्टपणे सांगितलं, मी इथेच राहणार. तिच्या या उत्तरामुळे दिनेशचा राग आणखी वाढला. त्याने तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकावर आपला राग काढला. इंद्राणीने मुलाला जवळ घेत रडत आपली व्यथा मांडायला सुरुवात केली. आधीच घरातील समस्या कमी नव्हत्या, त्यात दिनेशही येऊन आणखी गोंधळ घालत असल्याने रुद्रने आपल्या सासूंना फोन करून सगळं सांगितलं. त्यांनीही ही गोष्ट गोपालजींच्या कानावर घातली. परिस्थिती नीट समजून न घेता गोपालजी आणखीनच चिडले. माझ्या मुलीला तिथे एवढा त्रास का दिला जातोय हे विचारण्याची हिंमत नाही आणि माझ्या मुलाला अडवायला आलेत, असं म्हणत त्याने रुद्रविरुद्धचा राग आणखी वाढवला. शेवटी त्या दिवशी रात्री काव्या आणि रुद्रमध्येही भांडण झालं. तुझ्या घरच्यांनी जे केलं ते चुकीचं आहे, काव्या रागाने म्हणाली, आणि तुझ्या भावाने संपलेली समस्या पुन्हा उकरून काढली. रुद्रही शांत राहिला नाही. दोघेही बराच वेळ एकमेकांशी वाद घालत राहिले. शेवटी पलंगाच्या मध्ये जवळजवळ 2 माणसं झोपू शकतील एवढं अंतर निर्माण झालं. दुसऱ्या रात्री रुद्रने स्वतःहून काव्याशी बोलायचा प्रयत्न केला. काव्याने मात्र चेहरा दुसऱ्या बाजूला वळवून दूर जाऊन झोप घेतली. रुद्रने 2-3 वेळा तिला हलकसं छेडून मनवण्याचा प्रयत्न केला, पण तिने त्याला स्पष्ट नकार दिला आणि डोळे मिटून झोपण्याचं नाटक केलं. ठीक आहे, आता तिची इच्छा, असं मनात म्हणत रुद्रही झोपला. त्याच्याकडून पुढे कोणताही प्रयत्न झाला नाही. हे पाहण्यासाठी काव्याने हळूच त्याच्याकडे वळून पाहिलं. रुद्राचे डोळे मिटलेले होते. काव्याला काय अपेक्षित होतं ते तिलाच माहीत होतं, पण तो खरोखरच झोपला आहे हे पाहून ती चिडून पुन्हा दुसरीकडे वळली. काही क्षण गेले. ती पुन्हा अस्वस्थपणे हलली. रुद्रमध्ये मात्र कोणतीही हालचाल नव्हती. यांनीच यावं या हट्टाने काव्या मनातल्या मनात त्याचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करू लागली. पण रुद्र गाढ झोपला होता. मध्यरात्र उलटली आणि काव्याच्या डोळ्यात हळूहळू अश्रू जमा झाले. तिने शेवटचा एकदा रुद्रकडे पाहिलं. तो खरंच गाढ झोपला होता.
मध्यरात्र उलटली आणि काव्याच्या डोळ्यात हळूहळू अश्रू जमा झाले. तिने शेवटचा एकदा रुद्रकडे पाहिलं. तो खरंच गाढ झोपला होता. एवढंच माझं महत्त्व आहे का? मी फक्त त्यांना दूर केलं आणि ते लगेच निघून गेले. उद्या मी रागाच्या भरात माहेरी गेले तर कदाचित ते मला थांबवायलाही येणार नाहीत. ती मनातच पुटपुटली. तेवढ्यात रुद्रचा हात अचानक तिच्यावर येऊन पडला. काव्याच्या मनात आनंदाची लहर उठली. रुद्र झोपेतच तिच्याजवळ सरकला आणि तिच्या मानेजवळ चेहरा लपवून झोपला. काव्याने लगेच त्याला मिठी मारली नाही. थोडा वेळ पत्नी म्हणून आपला राग आणि अधिकार दाखवत ती तशीच पडून राहिली. मात्र काही वेळाने मागे वळून पाहिलं तर रुद्र पुन्हा गाढ झोपलेला दिसला. काव्य थोडी निराश झाली. तरीही झोपेत सुद्धा तो आपल्यापासून दूर जाऊ शकला नाही ही गोष्ट तिच्या मनाला सुखावून गेली. ती त्याच्या दिशेने वळली आणि त्याच्या झोपलेल्या चेहऱ्याकडे पाहत राहिली. झोपेतही तो किती सुंदर दिसतोय हे पाहून तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. तिने त्याला हलकसं छेडलं. तो थोडासा हलला की ती लगेच डोळे मिटून झोपल्याचं नाटक करायची. एकदा रुद्रने डोळे उघडले आणि समोर काव्याच आपल्याकडे पाहत असल्याचं त्याच्या लक्षात आलं. दररोज काव्या त्याच्या छातीवर डोकं ठेवून झोपायची. सकाळी उठताना कधीकधी त्याचा एक हात दुखत असला तरी पत्नीला आपल्या मिठीत झोपवण्याचा आनंद त्याला त्यापेक्षा मोठा वाटायचा. गेल्या 2 दिवसांपासून काव्याला आपल्या छातीवर झोपवण्याचा तो आनंद मिळाला नव्हता याची त्याला जाणीव झाली. ती झोपली आहे असा समज करून घेण्याचा धाडस करत तो हळूच तिच्याजवळ गेला आणि तिला आपल्या मिठीत घेतलं. काव्यानेही झोपेत वळल्यासारखं करत त्याच्याकडे अंग वळवलं. त्यानंतर मात्र दोघांनाही झोप येईना. किती वेळ एकमेकांपासून दूर असल्याचं नाटक करणार होते. शेवटी दोघांनीही आपला हट्ट सोडला आणि एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि त्यानंतरच त्यांच्या डोळ्यांवर पुन्हा शांत झोप आली. आज रुद्रचा पगाराचा दिवस होता. लग्नानंतर मिळणाऱ्या पहिल्याच पगारातून त्याने आपल्या पत्नीकरता आवडीने एक सुंदर साडी घेतली होती. त्यासोबत तिच्या आवडीची फुलं आणि गोड पदार्थही घेऊन तो घरी आला. याची अजिबात अपेक्षा नसलेल्या काव्याला त्याला पाहून खूप आनंद झाला. तिने आधी साडी आणि फुलांकडे पाहिलं, मग त्याच्याकडे पाहत पगाराबद्दल विचारलं. रुद्रने तिच्यापासून काहीही लपवलं नाही. त्याने आपल्या पगाराची संपूर्ण माहिती तिला सांगितली. त्यानंतर त्याने हातातील पैसे तिच्याकडे देत सहजपणे म्हटलं, हे वहिनींकडे दे काव्या, त्या घरचा खर्च पाहतील. काव्याने पैसे हातात घेतले आणि मोजले. मोजून झाल्यावर तिने भुवया आकसल्या. एवढे सगळे पैसे का देता तुम्ही? तुमच्या एकट्याच्या पगारातून तर संपूर्ण घराचा खर्च चालतोय असं दिसतंय, तिने संशयाने विचारलं. रुद्रने शांतपणे उत्तर दिलं, हो काव्या, माझे बाकीचे भाऊ घर खर्चासाठी पैसे देत नाहीत. माझ्या पगारावरच घर चालतं. का? त्यांचं उत्पन्न तेवढं नाही. मी त्यांच्यापेक्षा जास्त कमावतो. म्हणून काय एवढे सगळे पैसे देणार आहात? लग्न झालं नव्हतं तोपर्यंत ठीक होतं, पण आता मी तुमच्यावर विश्वास ठेवून या घरात आले आहे. तुमचे भाऊ अडचणीत असतील तर त्यांना मदत करा, त्यासाठी माझी काहीच हरकत नाही. पण त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा खर्चही तुम्हीच करायचा याचा अर्थ काय? ते मात्र स्वतःसाठी मिळालेलं व्यवस्थित बाजूला ठेवतात आणि आपल्या कुटुंबासाठी वापरतात. आणि तुम्ही सगळं देऊन टाकून उद्या आपणच रिकाम्या हाताने रस्त्यावर बसायचं का? रुद्र शांतपणे तिचं म्हणणं ऐकत होता. तू काय म्हणतेस ते मला समजतंय काव्या, पण आत्तापर्यंत माझ्यासाठी पैसे बाजूला ठेवण्याची गरजच कधी वाटली नाही. लग्नासाठी थोडे पैसे साठवले होते तेवढंच. काव्याने त्याच्याकडे पाहिलं. पण आता गरज आहे. तिने त्याला एक एक गोष्ट शांतपणे समजावून सांगितली. आपल्या भविष्यासाठी पैसे साठवणं का गरजेचं आहे? उद्या एखादी अडचण आली तर कोणावर अवलंबून राहावं लागेल, या सगळ्या गोष्टी तिने त्याच्या लक्षात आणून दिल्या. काव्याचं बोलणं रुद्राला पटत होतं. शेवटी त्या महिन्याच्या घर खर्चासाठी त्याच्या वाट्याला जितके पैसे देणं योग्य होतं तेवढेच तिने इंद्राणीच्या हातात दिले. इंद्राणीने विचारलं, रागिणीकडे दे ना. काव्याने लगेच उत्तर दिलं, का तिच्याकडे द्यायचे? या घराची गृहिणी तुम्ही आहात ना, म्हणून पैसे मी तुमच्याकडेच देईन. आता कोणत्या सुनेला किती द्यायचे ते तुम्ही ठरवा आणि तिच्या हातात द्या. काव्याचं स्पष्ट बोलणं इंद्राणीला आवडलं नाही, पण तिने काही उत्तर दिलं नाही. दुसऱ्याच दिवशी पैसे रागिणीच्या हातात पोहोचले. ही गोष्ट चंदरच्या कानावर गेली. चंदरने मात्र काहीही मोठं न करता एवढंच मनात म्हटलं की मुलाच्या आयुष्यात आता त्याचं स्वतःचं कुटुंब आलं आहे, हेही त्याला कळायला लागलंय. आजपर्यंत त्याने घरासाठी एवढं केलं हेच खूप आहे. आणि तो नेहमीप्रमाणे आपल्या कामावर निघून गेला. पण घरातील बाकीच्यांनी मात्र हा विषय तिथेच सोडला नाही. पुढचे 3 दिवस काव्याला टोमणे मारत अप्रत्यक्षपणे भांडण उकळून काढण्याचा प्रयत्न सुरू राहिला. दिव्यालाही या सगळ्यामुळे अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे तीही काव्याला त्रास देण्यात मागे राहिली नाही. शेवटी 3 दिवस हे सगळं सहन केल्यानंतर काव्याने स्पष्ट शब्दात सांगितलं,
माझ्याकडून एवढेच पैसे देता येतील. हवे असतील तर घ्या, नाही तर परत करा. तिच्या त्या एका वाक्याने सगळ्यांची बोलतीच बंद झाली. त्यानंतर कुणीही तिच्याशी या विषयावर एक शब्दही बोललं नाही. काव्याने मात्र रुद्रला समजावून त्याच्या पगारातील काही रक्कम भविष्यासाठी सुरक्षित ठेवली आणि काही रक्कम बचत योजनेत गुंतवली. सगळं झाल्यावर त्याच्याकडे पाहत ती ठाम आवाजात म्हणाली, आता पैशांची किंमत समजून जगायला शिका. उद्या तुमच्यावर काही संकट आलं तर तुमची बायको म्हणून त्रास मलाच सहन करावा लागणार आहे. त्यामुळे यापुढे स्वतःसाठी पैसे बाजूला ठेवायचे. रुद्र तिच्याकडे काही क्षण पाहत राहिला. तिच्या बोलण्यात त्याला राग नव्हता, तर त्यांच्या भविष्यासाठीची काळजी होती. त्याने मनापासून मान हलवली. ठीक आहे. काव्याच्या चेहऱ्यावर हलकंसं समाधान उमटलं. तिला फक्त आपल्या पतीला वाचवायचं नव्हतं, तर त्यांच्या दोघांच्या भविष्याची पायाभरणी करायची होती. तर आजच्या भागात एवढंच. हा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. पुढे काय होतं ते पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत या व्हिडिओला हाईप करा, लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल दाबा. धन्यवाद.